तुम्हाला माहीत आहे का नागपंचमीचा आणि बुद्धांचा काय संबंध आहे? आज आपण मुचलिंद नाग आणि गौतम बुद्ध यांची कथा ऐकणार आहोत. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्यामुळे अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते, पण हा केवळ एक सण, एक लोकपरंपरा नसून याचा गौतम बुद्ध आणि त्यांच्या जीवनाशी देखील संबंध आहे. आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुचलिंद नागाने कशा प्रकारे बुद्धांची रक्षा केली होती. आजची ही माहिती म्हणजे केवळ कथा नाही, तर ती आहे करुणा, समर्पण आणि धर्माच्या रक्षणाची गाथा. ही कथा मानव धर्माचं पालन करायला शिकवते. जेव्हा तुम्ही धर्माचं पालन करता तेव्हा स्वतः प्रकृती देखील तुमच्या सोबत असते, हे सांगते. गौतम बुद्ध आणि मुचलिंद नाग यांची ही कथा आध्यात्मिक आणि अद्भुत रहस्यांनी भरलेली आहे. ही कथा ऐकण्याअगोदर आपण नागलोकांची ऐतिहासिक आणि पौराणिक कथा जाणून घेऊया. आपल्या भारत देशामध्ये नागांची पूजा करणं ही काही नवीन परंपरा नाही. नाग हे भारतीय संस्कृतीमध्ये केवळ साप नाहीत, तर ते आहेत रहस्य, ऊर्जा आणि संरक्षणाचे प्रतीक. स्वतः गौतम बुद्ध यांना पाली साहित्यांमध्ये महानाग असे म्हटले गेले आहे. काही विद्वानांच्या मते गौतम बुद्ध हे नागवंशीय होते. भारतातील एक समुदाय स्वतःला नागवंशी मानतात. या लोकांनी भारतात तसेच विदेशामध्ये देखील बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला. आपण शेषनाग, वासुकी, अनंतनाग ही सर्व नावं ऐकलेली असतीलच, पण तुम्हाला माहीत आहे का की बौद्ध साहित्यामध्ये नागांना एक दिव्य प्राणी मानले गेले आहे. बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार नाग हा काही साधारण जीव नाही. ते कधीही मनुष्य रूप धारण करू शकतात, तर कधी नागाचे. ते त्या व्यक्तीचे रक्षण करतात जे धम्माच्या मार्गावरती चालत असतात. बौद्ध धर्मामध्ये मुचलिंद नाग प्रसिद्ध आहे. बिहारमधील गया येथे असलेले बोधगया हे बौद्ध धर्माशी संबंधित लोकांचे श्रद्धेचे केंद्र आहे. भगवान बुद्धांना येथे ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धांनी बोधगयामध्ये 49 दिवस घालवले, म्हणजेच 7 आठवडे. प्रत्येक आठवड्याला ते एका वेगळ्या अवस्थेचा अनुभव घेत होते. ही घटना 6व्या आठवड्याची आहे. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी सलग 6वा आठवडा येथे ध्यानात घालवला. जेव्हा भगवान बुद्ध ध्यानात होते, आकाशात काळे ढग जमा झाले होते. तेव्हा जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झाला. निसर्गानं इतकं भयानक रूप धारण केलेलं होतं की कुणाच्याही मनामध्ये भय निर्माण होईल. त्या ठिकाणी असलेले प्रत्येक प्राणी मात्र जीव आश्रयाला जाऊन थांबले. अशा भीषण परिस्थितीमध्ये बाहेर पडणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं होतं. सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. नदी नाले तुडुंब होऊन वाहत होते. पण गौतम बुद्ध मात्र त्या बोधिवृक्षाखाली निर्विकार भावामध्ये ध्यानस्थ बसलेले होते. प्रकृतीनं इतकं भयानक रूप धारण केलेलं असतानाही त्यांना ना पावसाची भीती होती, ना गडगडणाऱ्या त्या ढगांची आणि त्या चमचमणाऱ्या विजांची. इतका प्रलय सुरू असतानाही ते ध्यानामध्ये मग्न होते. त्या बोधिवृक्षाच्या बाजूलाच असलेल्या सरोवरामध्ये महासर्प मुचलिंद नाग यांचा निवास होता. त्याने पाहिले की इतक्या प्रलयकारी परिस्थितीत देखील एक व्यक्ती भयभीत न होता ध्यानमग्न बसलेला आहे. मुचलिंदला हे दृश्य पाहून लक्षात आलं की हा व्यक्ती कुणी साधारण मनुष्य नाही, ते बुद्ध आहेत, ज्यांनी ज्ञान प्राप्ती केली आहे आणि आता ते जगाला धम्माचा प्रकाश देऊन दुःखापासून मुक्त करणार आहेत. मुचलिंद नागाने विचार केला, या महान तपस्वी आणि सम्यक सबुद्धाच्या ध्यान साधनेमध्ये कोणतंही विघ्न येता कामा नये. मी यांची रक्षा करेल. त्याच वेळेस त्याने आपले विशाल शरीर
बोधिवृक्षाच्या दिशेने नेले आणि वृक्षाच्या खाली जाऊन भगवान बुद्ध यांच्या चारही बाजूंना 7 वेळा फेरे मारून बसला, जसे की प्रकृतीने त्यांना घेरले आहे. त्यानंतर त्याने आपला फणा उभारून बुद्धांच्या डोक्यावरती छत्रीप्रमाणे पसरवल्या. पाऊस, वारा, विजा आणि वादळ यातील काहीही आता भगवान बुद्धांना स्पर्श देखील करू शकत नव्हतं. असे सांगितले जाते की हीच स्थिती 7 दिवसांपर्यंत होती. भगवान बुद्ध ध्यानस्थ राहिले आणि मुच्छिंद स्थिर राहिला. हा क्षण म्हणजे करुणा आणि श्रद्धेचा संगम होता. हा होता निसर्गाचा धम्माच्या समोर नतमस्तक होण्याचा प्रसंग. 7व्या दिवशी जेव्हा भगवान बुद्ध आपल्या ध्यान अवस्थेतून बाहेर निघाले आणि त्यांनी आपले डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिलं की एक महान नाग संपूर्ण शक्तीनिशी त्यांची रक्षा करत होता. बुद्धांनी स्मित हास्य केलं. त्यांच्या दृष्टीमध्ये करुणा होती. ती फक्त मानवजातीसाठी नव्हती, तर सर्व प्राणीमात्रांसाठी देखील होती. मुचलिंद नागराजाने बुद्धांना प्रणाम केला आणि म्हणाले, भगवंत, तुम्ही जे ज्ञान आणि सत्य प्राप्त केलं आहे त्याचा तुम्ही जगामध्ये प्रसार आणि प्रचार करा. मी नेहमी त्याचं रक्षण करेन. बुद्ध म्हणाले, जो व्यक्ती वासना सोडून शांत, चित्त, अहिंसक आणि धर्मनिष्ठ असतो तोच खरा ज्ञानी आहे आणि तोच खरा नाग आहे. कथा पाली साहित्यामधील विनय पिटक या महावकमध्ये आहे, जिथे स्पष्ट स्वरूपात लिहिलेले आहे की ही भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा त्यांनी 6व्या आठवड्यामध्ये विमुक्त स्थितीचा अनुभव घेण्यात मग्न होते, त्यावेळी जोरदार पाऊस, वादळ, वारा सुरू होता. तेव्हा मुचलिंद नागराज आपल्या निवासाच्या बाहेर आले आणि त्यांनी आपल्या शरीराभोवती 7 वेळा वेटोळे करून भगवान बुद्धांच्या डोक्यावरती आपल्या फणा पसरवल्या. ही केवळ एक कथा नसून निसर्गाशी असलेला सुसंवाद याचं प्रतीक आहे. मुचलिंद हे केवळ नाग नसून ते अध्यात्मक जागृतीचे, रक्षणाचे प्रतीक आहेत. सप्तफन म्हणजेच 700 संकटांना थोपवून ठेवणारी शक्ती. बुद्धांचे इतक्या ध्यानस्थ स्थितीत राहणं म्हणजेच आत्मशांतीचा सर्वोच्च टप्पा. नाग म्हणजे धन, ज्ञान आणि शक्तीचे रक्षण करणारे. ही कथा आपल्याला शिकवते की करुणा आणि प्रेम ही हिंसा आणि द्वेष याचं खरं औषध आहे. बुद्धांचे उपदेश केवळ मानवासाठीच नाहीत, तर सर्व जीवांसाठी आहेत. नागपंचमीच्या निमित्तानं कोणता सामाजिक संदेश दिला जातो? तर सर्पाचा सन्मान करा, त्यामुळे निसर्गाचे रक्षण होईल. मुचलिंद ज्याप्रमाणे प्रकृतीच्या विकोपाच्या वेळेला बुद्धांचे रक्षण केले होते, त्याचप्रमाणे आपल्याला देखील रक्षणासाठी मुचलिंदासारखे संरक्षक हवे आहेत. पण ते बाह्य स्वरूपात नको, तर ते अंतर्मनातून हवे आहेत. मुचलिंद नागराजानं ज्याप्रमाणे गौतम बुद्धांचे प्रकृतीच्या विकोपापासून संरक्षण केले, त्याचप्रमाणे आपण देखील एकमेकांचे संरक्षण करा. हाच नागपंचमीच्या दिवसाचा खरा संदेश. गौतम बुद्ध आणि मुचलिंद नागाच्या या कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो. कितीही मोठं वादळ आपल्या भोवती घोंगावत असलं तरी तुमचं मन जर का शांत असेल, तर त्या वादळाची भीती तुमच्या मनाला स्पर्शून जात नाही. अशा प्रकारे मुचलिंद नाग आणि नागपंचमीचा हा इतिहास आहे. म्हणूनच प्रकृतीची पूजा फक्त शब्दांनी नाही, तर कृतींनी करा. नागपंचमीला सर्पाच्या संरक्षणाची शपथ घ्या. धर्तीवरील प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे. श्रद्धेला करुणेची जोड आहे, तर ती खरी